सुप्रभात. श्री परमरहस्य वाचन अध्याय 5वा श्लोक क्रमांक 16 ओवी क्रमांक 61. श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सरस्वते नमः. यो गुरुं मातृभावेन तद्दिने यस्य शोचति गुरुलिंग प्रसादं च नास्ति तस्य वरानने. गुरु मृत्यू पावला हे भावना भावन अंतकाळी करी रुदना. तो गुरुपुत्र नवे अज्ञाना माझे लेखीजे. का मनसी तरी तो निराकार त्यासी मुळीच नाही शरीर. तो अविनाश अजर अमर मृत्यूशी अतीत तो. ऐसे सद्गुरुसी नेऊनी जो मूर्त मानी तो चांडाळ अज्ञानी. त्या गुरुलिंगाचा प्रसाद कोणी न दे आवा ओ देवी. गुरु ब्रह्मा ऐसे नेऊनी भक्ती करे भावे जनी. मृत्यू पावला हे मनी आणि तो चांडाळ जाणावा. गुरु रूप ऐसे सबरा भरित त्याचा न लागे मानवा अंत. अदृश्य गोचरातीत असे जाण सर्व ठाई. शर गुरु चिरंजीव न मानितो मानव तया प्रसाद वैभव नाही सर्वथा. ऐसे अभ्यासोनी वर्ते जनी तेची विरशैव जाणावा. त्या केला देह त्याग तो जाणावा मयाग. प्राणेन लिंग संयुक्तम लिंगेन प्राण संयुक्तम. प्राणेन त्यक्त कायस्य दहनं वर्जयेत् सुधीः. लिंग आणि प्राण एक होऊनी प्राण लिंगी लिंग प्राणी मिळूनी. जैसी त्याची देहा लागुनी दुग्ध न कीजे जो. का मनसी तरी एक पुढती तुझ निरोप होती दृष्टांती. जैसे संदेहाची बुंदी तत्काळ जाय. दुग्धस्य दहनं नास्ति पाकस्य पचनं नहि. ज्ञानग्निदग्ध देहस्य न च दाहोचन क्रिया. जैसे सिद्धानत उपरी पुनः पचवीत निर्धारी. विषयतुल्य होय सत्वारी प्राणहरण करावया. तयाचे परी लिंगधारी धरण करिता दोष भारी. प्राणहानी होय एकसरी म्हणून दर्जावा. जे दुग्ध झाले ते काय जळावे. जे पाक झाले ते शिजवावे. तैसे ज्ञान विज्ञे दुग्ध स्वभावे त्याचे दुग्ध करू नये. लिंग आणि प्राण एक होऊनी हे यराशी वस्तुपणे. तयाचा देह घालू नये अग्नी मादाह क्रिया कैची. जे शिवाग्नीने दुग्ध झाले त्याचे दहन कदा काळे. करू नये ही मनागळे ओदक क्रिया वर्जावी.